केंद्रीय निवडणूक आयोगाची ईसीआय स्थापना भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 324 आर्टिकल 324 अंतर्गत करण्यात आली आहे. अनुच्छेद 324 आर्टिकल 324 काय आहे? अनुच्छेद 324 आर्टिकल 324 हा भारतीय संविधानातील एक महत्त्वाचा कलम आहे. या कलमानुसार निवडणूक आयोगाला लोकसभा, राज्यसभा, राज्य विधानमंडळ स्टेट लेजिस्लेचर्स आणि राष्ट्रपती प्रेसिडेंट व उपराष्ट्रपती व्हाईस प्रेसिडेंट यांच्या निवडणुकांचे अधीक्षण, सुपरिंटेंडन्स, निर्देशन, डायरेक्शन आणि नियंत्रण कंट्रोल करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यामुळेच निवडणूक आयोग भारतात निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका घेण्यासाठी एक स्वायत्त, ऑटोनॉमस आणि शक्तिशाली संस्था म्हणून काम करतो. या कलमाची काही प्रमुख वैशिष्ट्ये. स्वायत्तता, ऑटोनॉमी. अनुच्छेद 324 मुळे निवडणूक आयोगाला कोणत्याही राजकीय दबावाशिवाय स्वतंत्रपणे काम करण्याचे अधिकार मिळतात. अधिकार पॉवर्स. या कलमामुळे आयोगाला निवडणुकीची तारीख निश्चित करणे, आचारसंहिता कोड ऑफ कॉन्डक्ट लागू करणे, उमेदवारांचे नामांकन तपासणे आणि निवडणुकीशी संबंधित वाद मिटवणे यासारखे विस्तृत अधिकार प्राप्त होतात. रचना, कॉम्पोजिशन. या कलमामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त, चीफ इलेक्शन कमिशनर आणि इतर निवडणूक आयुक्त, इलेक्शन कमिशनर्स यांच्या नेमणुकीची पद्धत दिली आहे. या कलमामुळेच निवडणूक आयोग भारतीय लोकशाहीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ बनला आहे, जो देशातील निवडणुकीची प्रक्रिया व्यवस्थित आणि प्रभावीपणे पार पाडतो.